स्वामी समर्थांची करुणा, अंधळ्या भक्ताची कथा। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा दरबार रोज भरायचा। दूरदूरहून लोक आपापल्या दुःखाच्या कहाण्या घेऊन स्वामींच्या चरणी यायचे। एक दिवस एक गरीब अंध माणूस, गोपाळ, आपल्या मुलाच्या मदतीने स्वामींच्या दर्शनाला आला। जन्मतःच अंध असल्यामुळे त्याने कधीच सूर्यकिरण पाहिले नव्हते, पण त्याच्या अंतःकरणात श्रद्धा होती की स्वामी समर्थ त्याचे दुःख दूर करतील। स्वामींच्या समोर येताच गोपाळ खाली वाकून नमस्कार करत म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य अंधारात गेलं, तुमचा प्रताप मला प्रकाश देईल का? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, बाळा, डोळ्यांचा अंधार काही मोठं दुःख नाही। मनाचा अंधार दूर झाला की सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसतो। स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला। काही क्षण स्तब्ध शांतता पसरली। सगळे भक्त थांबून पाहू लागले। गोपाळच्या डोळ्यात पाणी आलं। स्वामींनी हातातला वाळूचा मुठ त्याच्या